मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाला. तुम्हाला ते सरसकट नाहीत, त्यांचा विरोध आहे. मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू. पर्यायी शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याची व्यासपीठावर काढल्या. पण झालंय असं, हे सगळं काय घडून येतंय ना. मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही, पण आज सगळंची सगळं खरं बोलावं लागतं. फक्त त्यातले शब्द समजून घ्या. हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस. मला जे घेरलंय ना, तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या. सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही गोंधळ आरड्याची बैठक नाही, ही निर्णायक बैठक. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळ्या नकोय. समाज आज कोणत्या दिशेला आहे आणि उद्या यांना कोणत्या दिशेला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हे दरारा संपवायचा त्यांचं स्वप्न आहे. आता संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं. याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत. शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत. त्याच्यात नसता याला उपोषणात मरू द्यावा लागेल म्हणून 16वा दिवस उघडा. नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना, सलाईन मधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली. किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे. हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, घे माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही येऊ शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, घेणार आहे. 10% नाही हात लावून. माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला, मी त्याला दोष देत नाही. आता ह्यो जो उभा केलाय, ह्यो त्यांनीच उभा केलाय. मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले. तिथून उतरून पत्रकार परिषदा, पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूचा कार्यकर्ता आहे तो. बच्चू कडूला इतक्या वेळेस दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं. शब्द ना शब्द, सेकंद सेकंद मीडिया दाखवते. हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी. त्याला सगळी ताकद दिली. आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम आहे. त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे. मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरतात. वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे. बिगारी काल आमच्या गेवराई तालुक्यातल्या 2 आणि अंबड तालुक्यातला 1 जण उचलून दिले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा, मला बदनाम करण्यासाठी. तेही तिथे आहेत मुंबईत. एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील. असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली उभा केली. तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेबचे म्हणले करू नको. तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षडयंत्र टोटल. देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही. ही परफेक्ट माहिती. याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा 2-3 आमदार आहेत, ते पण मराठ्यांचे. हे सगळं षडयंत्र आहे. मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डंक सुद्धा लागू शकत नाही. पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटतं.
समाजाचं आपलं स्वप्न होतं गुलाल उधळा. समजून घ्या, यांचं स्वप्न होतं 10% दिलं की असा गुलाल उधळला नाही. याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला, आता काय खरं दिसत नाही, आपला अपमान झाला. मी माझ फक्त माणूस म्हणून बोलतो. देवेंद्र फडणवीस काय चीज हे सांगतो. बामणी कावा माझ्या विरोधात चलू देणार नाही, याला मनोज जरांगे मराठीचं पोट्ट म्हणते. तेव्हा बामणी कावा जर मोडला नाही ना तर काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना, एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो. त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत